गेल्या अधिवेशनामध्ये दाऊदचा जो जवळचा हस्तक आहे सलीम कुत्ता ह्याच्याबरोबर एका पार्टीचा व्हिडिओ मी व आशिष शेलारजींच्या माध्यमातून सरकारच्या समोर आणि अधिवेशनामध्ये आम्ही आणलेला। हा सलीम कुत्ता हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलवर असताना हा बडगुजर याच्याबरोबर पार्टी करताना आपल्याला दिसलेला होता। त्यानंतर असंख्य उबाटाचे प्रमुख नेत्यांच्या पत्रकार परिषदा झाल्या। प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये आम्ही त्या गावातलेच नाही आहोत, सलीम कुत्ता आणि आमचे काहीच संबंध नाहीत हे अशा वल्गना करण्यात आल्या। ती पार्टी जिथे झाली तिथे सलीम कुत्ताच नव्हता, तो कुठेतरी पहिल्या अगोदर मेलेला असेही काही महाभाग कलाकारांनी येऊन सांगितलेलं। आणि आता पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर हे सिद्ध झालेलं आहे की त्या पार्टीमध्ये सलीम कुत्ता बरोबर बडगुजरच तिथे नाचताना आपल्याला दिसला। पण मी आजही सांगतो, बडगुजर हा महत्त्वाचा विषय नाही, पण बडगुजरचा गॉडफादर कोण, बडगुजर कोणाच्या मांडीला मांडी लावून नाशिकमध्ये फिरतो, बडगुजर कोणाची गुंतवणूक ठेवतो, तर ती संजय राजाराम राऊतची। म्हणून बडगुजरच्या इन्क्वायरी करत असताना संजय राजाराम राऊत जो ह्याचा गॉडफादर आहे त्या संजय राजाराम राऊतची पण चौकशी झाली पाहिजे, त्याच्यावर पण देशद्रोहीचा खटला चालवला पाहिजे। कारण का 93च्या बॉम्ब ब्लास्टमध्ये ज्या दाऊदचा हात होता त्या दाऊदचा जवळचा हस्तक हा सलीम कुत्त्याबरोबर अगर ह्यांचे संबंध आता सिद्ध झालेले आहेत, कारण का FIR झालेला आहे, ह्याचं सरळ स्पष्ट होत आहे की ह्या संजय राजाराम राऊत हा देशद्रोही आहे। त्याला पण पोलिसांनी त्याची पण चौकशी करायला पाहिजे। सकाळी उठून मोठा आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब खोटं बोलतात असा कोण बोलतो? हा संजय राजाराम राऊत, ज्याच्या जवळचा माणूस सलीम कुत्ता बरोबर दाऊदच्या लोकांबरोबर पार्ट्या करतो। आमच्याकडे ही माहिती कानावर तेव्हा आलेली की या सलीम कुत्त्याला पेरोलचा वेळ वाढवण्यासाठी जास्त दिवस देण्यासाठी संजय राऊतचे पण फोन गेलेले तिकडे, त्याची पण चौकशी पोलिसांनी करावी अशी मी मागणी करतो। म्हणजे एका बाजूला या देशद्रोहींबरोबर संबंध ठेवायचे, अतिरेक्यांबरोबर संबंध ठेवायचे, आणि दुसऱ्या बाजूला आमच्या देशाचे पंतप्रधानांना खोटं बोलतात असं म्हणायचं। संजय राजाराम राऊत सारख्या तीनपट लायकी नसलेल्या लोकांनी देशाच्या आदरणीय पंतप्रधानांवर यापुढे बोलू नये, कारण का तुझा कॅरेक्टर ढिला आहे, तुझ्या कॅरेक्टर सर्टिफिकेटवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। म्हणून पहिला बडगुजरला राहून दे बाजूला, तुझा आणि सलीम कुत्ताचा म्हणजे संजय राजाराम राऊतचा आणि सलीम कुत्ताचे काय संबंध होते ह्याची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी मी करेन। कालच माझ्याकडे त्या पद्धतीची जी बैठक झाली महापालिकेमध्ये, ज्याच्यामध्ये म्हाडाचे अधिकारी पण होते, ज्याच्यामध्ये पोलीस खात्यातले पण अधिकारी होते, त्यांनी पण मला माहिती दिलेली आहे की ह्या संबंधित आम्ही बैठक घेतलेली आहे। त्या संबंधित ज्याला जी इमारत आहे तिचं पाण्याची लाईन कालच कापलेली होती, तिला ट्रान्सफॉर्मर ज्याच्यावर आम्ही आक्षेप घेतला तो ट्रान्सफॉर्मर 2 दिवसापासून तिथे ते लोक लावत नाही आहेत, म्हणजे त्यांना वीजचं कनेक्शन पण कट केलेलं आहे। पोलीस प्रत्येक घरामध्ये जाऊन कोण राहतं ह्याची नोंद पण करायला सुरू करणार आहे, ह्याची कानावर मला माहिती आहे। माझी एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्या बांगलादेशांना, जे बांगलादेशी त्या इमारतीमध्ये राहतात त्या घुसखोरांना आमच्या मुंबईच्या बाहेर काढून टाका। आणि अशाच पद्धतीने प्रत्येक वॉर्डमध्ये हे घुसखोर येऊन आमच्या मुंबईमध्ये राहत आहेत, बांगलादेशी येऊन राहत आहेत, लँड जिहादच्या नावाने हिंदूंचा संख्या कमी होते,
या सगळ्या गोष्टीवर एक उदाहरण आम्ही बाहेर काढलं म्हणजे 99 गोष्टीवर तुमचं लक्ष पडू नये अशी आमचं म्हणणं नाही आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये महापालिकेने म्हाडानी पोलीस खात्याने ह्याबद्दलची सखोल चौकशी करावी आणि मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये राहणारे हे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना मुंबईतून हकलून काढावं एवढी मागणी या निमित्ताने मी परत एकदा करीन. या सगळ्या गोष्टीवर आमच्या बारकाईने लक्ष आहे. त्याचबरोबर ह्यांची मुजोरी किती वाढलेली आहे जी वारंवार आम्ही बोलतोय. आजच सकाळी नाशिकच्या चंदवडमध्ये हायवेमध्ये हे लोक मध्येच मदार बांधतायत. म्हणजे आता नॅशनल हायवेमध्ये मदार बांधली जाते, मध्ये हिरवी चादर टाकलेली आहे. आणि कर म्हणजे त्याच्यापेक्षा म्हणजे अति म्हणजे ह्याचे जे काही ते लोक काही करतात त्याच्यासाठी मालेगाववरून मौलाना बोलवण्यात आला, त्याला 20,000 दिले गेले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.